त्यांना 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली भौतिक तज्ज्ञ म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे: माणसाची नैतिक वागणूक सहानुभूती, शिक्षण आणि सामाजिक संबंधांवर आधारित असावे. कोणताही धार्मिक आधार आवश्यक नाही. मानवजातीचा आध्यात्मिक उत्क्रांतीचा जितका विकास होत जाईल तितकीच मला खात्री आहे की खऱ्या धार्मिकतेचा मार्ग हा जीवनाची भीती, वृत्तीची भीती आणि आंधळ्या श्रद्धेत नव्हे तर तर्कशुद्ध ज्ञान आधारित असेल. एखाद्याला कुठला अभ्यासक्रम आवडत नसला तरीही परीक्षांसाठी तो सर्व अभ्यासक्रम शिकवावा लागतो. या जबरदस्तीने माझ्यावर इतका त्रासदायक प्रभाव पडला की मी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्याही वैज्ञानिक समस्यांचा विचार करणे मला वर्षभर त्रासदायक ठरलं. पुरुषांना कला आणि विज्ञानाकडे नेणारा सर्वात मजबूत उद्देश रोजच्या स्वतःच्या जीवनातल्या सतत बदलत्या इच्छा, वेदना तसेच हताशपणा यांपासून सुटका होय. भ्रम हा आपल्यासाठी एक प्रकारचा तुरुंग आहे जो आपल्याला आपल्या वैयक्तिक इच्छांवर आणि आपल्या जवळच्या काही व्यक्तींवरच प्रेम करण्याकरता मर्यादित ठेवतो. आपण या तुरुंगातून बाहेर पडून सर्व सजीव प्राणी आणि संपूर्ण निसर्गाच्या सौंदर्यावर प्रेम करणे शिकायला हवे. ज्या माणसांनी मला नाही म्हणून सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे, कारण त्यामुळेच त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो. मी सर्वांना सारखीच वागणूक देतो, तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार. ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल. जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा. प्रत्येकात काही विशेष गुण असतातच, पण जर तुम्ही माशाची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मूर्खच समजत राहाल. जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही. फक्त इतरांसाठी जगलेले जीवन सार्थक आहे. यशस्वी माणूस बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मूल्यवान माणूस बनण्याचा प्रयत्न करा. जीवन हे सायकलप्रमाणे आहे. तुमचा समतोल ठेवण्यासाठी हालचाल करत राहणे आवश्यक आहे. जीवन जगण्याचे 2 मार्ग आहे. एक, जसे काहीही अद्भुत नसते, तर 2, जसे सर्व काही अद्भुत आहे.